Hello students, you enjoy Diwali vacations now? Okay. Students, from this month we start second semester. Second semester syllabus. And now we start EVS 2 history lesson number 10 Baji Prabhu and the memorable battle of घोडखिंड. म्हणजे बाजी प्रभूंनी शर्तीने घोडखिंड कशी लढवली हे आपण आता पाहणार आहोत. ओके. फर्स्ट शिवाजी कॉन्कर्स पन्हाळा. आदिलशहा गेट्स अँग्री. म्हणजे शिवाजी महाराजांनी काय केलं, पन्हाळा जिंकला आणि त्यामुळे काय झालं, आदिलशहा चिडला. While Bijapur was still mourning the death of Afzal Khan and the complete rout of his army, Shivaji captured the Panhala fort from the Bijapur garrison. This threw Adil Shah into a fit of wild rage. He could neither eat nor sleep. He dispatched another Sardar Siddhi Johar against Shivaji. Siddhi Johar had a huge army with him. Fazal Khan, who wanted to avenge his father's death, also accompanied him. फाजल खान म्हणजे अफजल खानाचा मुलगा. बघा, अफजल खानाच्या हे झालं, मृत्यू झाला. म्हणजे अफजल खानाची डेथ झाल्यानंतर विजापुरात काय झालं, हाहाकार उडला, सगळे घाबरू लागले. त्याच्या मागोमाग शिवराय गप बसले का? नाही, तर त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड सुद्धा जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला आणि त्याला अन्न पाणी गोड लागेना. शिवरायांचा नाश करण्यासाठी त्याने सिद्धी जोहर ह्या सरदाराला पाठवले. मग त्यासाठी तो गप बसला का? त्यानं काय केलं, तर सिद्धी जोहर नावाचा जो सरदार होता ना, त्याला त्याने शिवरायांना ठार करण्यासाठी पाठवले. फार मोठी फौज घेऊन सिद्धी जोहर निघाला आणि सिद्धी जोहरनं काय केलं, फार मोठी फौज घेतली आणि तो शिवरायांचा वध करण्यासाठी, शिवरायांना ठार करण्यासाठी निघाला. आणि फाजल खान ही बापाच्या वधाचा सूड घेण्यासाठी त्याच्याबरोबर निघाला. आणि त्याच्याबरोबर अफजल खानचा मुलगा होता ना, फाजल खान, तो पण अफजल खानाच्या वधाचा सूड घेण्यासाठी सिद्धी जोहरबर निघाला. नेक्स्ट बघा, द सेज ऑफ पन्हाळगड. म्हणजे पन्हाळगडचा वेढा. सिद्धी जोहर वॉज ब्रेव बट रूथलेस. सिद्धी जोहर कसा होता? ब्रेव होता. ब्रेव म्हणजे कसा होता? शूर होता. पण तो कसा होता? रूथलेस होता, म्हणजे तो क्रूर पण तेवढाच होता. ही वॉज अ स्ट्रिक्ट डिसिप्लिनेरियन. तो काय होता? कडक शिस्तीचा होता. त्याची शिस्त कशी होती? कडक होती. ही लेड सेज टू पन्हाळगड and confined Shivaji within the fort. The rainy season was approaching and Shivaji thought that once the rains come, Siddhi Johar would lift the siege. But Siddhi Johar did nothing of the kind. On the contrary, with the arrival of the monsoon, he further tightened the siege. Supplies in the fort were running out. Shivaji was in a fix, since he could not force Siddhi Johar to lift the siege by an open battle. He decided to deceive and Siddhi Johar by a clever ruse. He sent a message to Siddhi Johar to the effect that he would shortly surrender the fort. Siddhi was happy. बघा,
की सिद्धी जोहर कसा होता, क्रूर होता, त्याची शिस्त तर कडकच होती. मग त्याने काय केलं तर पन्हाळगडला चारी बाजूनं काय केलं, वेढा घातला. सेज म्हणजे वेढा. शिवरायांना गडात कोंडलं. त्यानं काय केलं, त्या गडामध्ये शिवरायांना कोंडलं. त्याला माहित होतं शिवराय तिथे आहेत. मग त्यामुळे त्यानं त्यांना त्या गडावर कोंडलं. पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. त्यातच पावसाळा सुरू झाला आणि सिद्धी जोहर वेढा उठवेल असं शिवरायांना वाटलं. आता पाऊस आलाय, मग सिद्धी जोहर काय करेल, वेढा काढेल. परंतु त्यानं काढला नाही. पण त्यानं काय केलं बघा, पण पाऊस सुरू होताच त्याने वेढा अधिकच कडक केला. आणि पाऊस सुरू झाला की त्यानं टाईट केलं सगळं. काय केलं, ही फर्दर टाईट द सेज. त्यानं गडावरती वेढा अधिकच कडक केला. अशातच काय झालं तर गडावरती जो अन्नसाठा आणला होता ना, जे काही त्यांनी खाण्यापिण्यासाठी साहित्य आणलं होतं, ती सगळी शिदोरी काय झाली, संपत आली होती. आता काय करायचं हा प्रश्न होता. शक्तीचं काम नाही, तेव्हा युक्तीने सुटका करून घेण्याचं शिवरायांनी ठरवले. कारण शिवरायांच्याकडे शक्ती कमी होती, म्हणजे तेवढी सैन्य वगैरे नव्हते. त्याच्याकडे त्यांनी वेढा दिलेला म्हटल्यावर भरपूर त्याचे सैन्य होते ना. पण आता हे इथून निघायचं कसं, तर कशामुळे शक्य नाही, शक्तीनं तर नाही, आपल्याकडे शक्ती कमी, आपल्याकडे सैन्यदल कमी, मग आपण काय केलं पाहिजे, युक्ती केली पाहिजे असं शिवरायांनी ठरवलं. आणि लवकरच तो किल्ला तुमच्या स्वाधीन करतो. काय केलं शिवरायांनी, सिद्धी जोहरला निरोप पाठवला की लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो असा निरोप त्यांनी सिद्धीला पाठवला. आणि तो खुश झाला आणि त्याने कबूल ते केले. त्याने ते काय केले, मान्य केले, ठीक आहे म्हणला. बघा, सिद्धी ट्रॉप्स वेअर ऑलरेडी टायर्ड ऑफ द लॉंग सेज. आणि सिद्धी पण काय झाला होता, ह्या सिद्धीच्या ह्या वेड्याच्या ह्यानं सैनिक पण कंटाळले होते. दे वेअर व्हेरी प्लीज टू हिअर दॅट शिवाजी ॲग्री टू सरेंडर. आणि त्यांना शिवाजी शरण येत आहे हे ऐकून त्या सैन्यांना काय वाटलं, सरेंडर होते ते शिवाजी, हे ऐकून सैन्यांना त्या आनंद झाला. दे रिलॅक्स द वॉच अँड इंडुलगेड इन फूड अँड ड्रिंक अँड म्युझिक. बघा, हे ऐकून त्यांनी काय केलं, खाणं पिणं, गाणं बजावणं, हुक्का पाणी यात ते दंग होऊन गेले. म्हणजे त्या सैन्यांना आनंद झाला आणि ते काय केले, आता एन्जॉय करू लागले. थोडक्यात आपण म्हणतो ना पार्टी, तसं ते करू लागले. बघा स्टुडंट्स, नेक्स्ट पार्ट ऑफ दिस लेसन वी सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.